आज महिलाएं हर क्षेत्र में अपनी पहचान बना चुकी हैं। हर महिला देश के विकास में अपना योगदान बराबरी से दे रही हैं। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने इन प्रेरणादायक शब्दों के साथ महिला दिवस पर स्त्री शक्ति को शुभकामनाएं दी। उन्होंने कहा कि अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर उनके काम से प्रेरणा लें और ऊंची उड़ान भरने का संकल्प लें। आज महिलाएं हर क्षेत्र में अग्रणी हैं और आत्मनिर्भरता के लिए प्रयासरत हैं। उनके साहस की सराहना करने और उन्हें प्रोत्साहित करने के उद्देश्य से नागपुर नगर निगम ने 5 मार्च से 11 मार्च तक रेशिमबाग में महिला उद्यमियों की एक सभा आयोजित की है, जिसे नागपुर की जनता से काफी अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है। इस स्थान पर महिलाओं द्वारा विभिन्न वस्तुओं का प्रदर्शन और बिक्री की जा रही है, जिसमें बची हुई लकड़ी से बने फर्नीचर से लेकर कला, प्रकृति की बेकार पानी की पत्ती से लेकर उपयोगी वस्तुएं शामिल हैं, जिनकी सराहना की जा रही है। आज महिला बचत गट आहे। एकूण त्याच्यामध्ये 24 बायका काम करतात आणि टोटल हे वस्तू हँडमेड आहे आणि ह्या वस्तू बांबूपासून पण बनवलेल्या आहेत, जलपर्णीपासून पण बनवले आहे, सिरामिक पेंटिंग आहे, म्युरल आर्ट आहे, मॅट्स आहेत। अशा विविध प्रकारच्या हँडमेड वस्तू आमच्या गटाच्या मार्फत ज्या महिला आहेत त्या बनवतात। ह्या वस्तूमुळे त्यांना उपजीविकेचे साधन मिळालेलं आहे। सर्व वस्तू वेस्ट मटेरियल पासून बनवलेल्या आहेत। आराम मशीनवर जे वेस्ट असते लाकूड, त्या लाकडापासून ह्या वस्तू तयार केलेल्या। जे खराब लाकूड असते किंवा वाया गेलेलं लाकूड असते त्या वस्तूंपासून आम्ही वेस्टपासून बेस्ट असा करायचा प्रयत्न केलाय महिला बचत गटांनी आणि त्याला डेकोरेटिव्ह करून ते सेल करायला ठेवलंय। हे सर्व मटेरियल आराम मशीनवरून आणतात महिला आणि त्या वेगवेगळ्या रूपात त्याला तयार करतात। यहाँ प्रतिदिन प्रदर्शनी के साथ साथ विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का भी आयोजन किया गया। इस कार्यक्रम में महिला दिवस के मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और अमृता फडणवीस भी मौजूद रहे। महिलांनी उंच भरारी मारावी आणि आयुष्यात अतिशय उत्तम यश मिळावं म्हणून माझ्या सगळ्या महिलांना भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना नक्की यश मिळेल असा मला विश्वास। आणि हा उद्योजका मेळाव्याबद्दल काय म्हणाल? चांगला आहे। महापालिका अनेक वर्षापासून आयोजित करते आणि यात नक्कीच महिलांना प्रोत्साहन। मला वाटतं आता मी जसं सांगितलं की तुम्ही शिकता, जेव्हा लर्न ऑन हे जरुरी आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला तो सशक्तीकरणाचा सर्कल कंप्लीट करण्यासाठी जरुरी आहे की जे आपलं कौशल्य आहेत, कला आहेत, त्याच्याद्वारे जसं आपण घरच्यांना आनंदी करतो, घर चालवतो, तेच जर बाहेर आपण घेतलं तर घरोघरी नेलं तर एक तर घरी तुमच्या इन्कम पण येईल आणि लोकांना पण ते त्याच्यामुळे जसं घरी आनंद होतो बाहेर सुद्धा आनंद होतो।